ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। IIT बॉम्बेवरून राजकारण पेटलं। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांचं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक। मुंबई संदर्भात पोटात साचलेली ही मळमळ बाहेर। राज ठाकरेंकडून समाचार, मनसेकडून IIT मुंबईची बॅनरबाजी। मुंबईमध्ये 11 लाख दुबार मतदार, पालिका प्रशासनाकडून दुजोरा। दुबार मतदारांची नावं वगळण्यासाठी 27 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत घरोघरी जाऊन विशेष मोहीम राबवणार। महाराष्ट्रातील 600 मराठी शाळा बंद होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, शिक्षक समायोजन प्रक्रियेमध्ये शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयांमुळे धोका निर्माण। 25 विद्यार्थ्यांपेक्षा कमी असलेल्या शाळांवर सर्वाधिक परिणाम होणार। आपल्याकडे नगरविकास खातं, त्यात माल आहे। 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार। शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाची सध्या चर्चा। निवडणुकीत अशी भाषणं होत राहतात, मात्र कुणाला किती निधी द्यायचा आहे हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिघं मिळून ठरवतात। गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। विधानसभेवेळी अजित पवारांना पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन करायचं होतं। त्यांनी मला विचारलं, भगूरला जाऊ का? मी जा म्हणालो, मात्र दुसऱ्यांची पोरं आपली सांगू नये। श्रेयवादावरून गुलाबराव पाटलांचा अजित पवारांना टोला। चुकीचा शब्द वापरला, शिवराळ भाषेनंतर अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त। बारामतीपेक्षा इतर नेत्यांची शहरं भकास असल्याचं केलं होतं वक्तव्य। लाडकी बहीण योजना शिंदेंनीच आणली। सत्तेत आता 3 भाऊ असले तरीही खरा मालक शिंदेच। नंदुरबारचे शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या विधानानं महायुतीमध्ये वादाची शक्यता। राज्यभरात 2 दादांच्या स्पर्धा सुरू। एक बोलतो माझ्याकडे चाव्या, तर एक बोलतो तिजोरी। यांना कुणाची मर्यादा राहिली नाही। ठाकरे गटाचा सचिन आहिर यांची अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर टीका। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंच्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी। अनगर नगरपंचायतीमध्ये सूचकाची सही नसल्यामुळे थिटेंचा उमेदवारी अर्ज बाद। आदर्श निवडणूक कार्यक्रमाचा भंग झाल्याचा थिटेंच्या वकिलांचा दावा। जे मनुवादी आहेत ते या देशाचे विघटक आहेत। अशोका राजा आणि शिवाजी राजे यांच्या काळापासून गेले 2,500 वर्ष देशाचं विघटन झालं। प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। गवई गेले, सूर्यकांत आले। संविधानातील जळमट मात्र तशीच। 11 वर्षांपासून सुप्रीम कोर्टाचं केंद्राच्या दबावाखाली काम सुरू। सामनात्मक टीका। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आज युनेस्को मुख्यालयामध्ये लागणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार। दुपारी 2 वाजता पुतळ्याचं अनावरण। पुण्यामध्ये पोलिसांकडून दहशत माजवणाऱ्या आरोपींची धिंड, तर कोयता गँगला भर रस्त्यात उठाबशा काढायला लावल्या। तर जळगावच्या 40 गावात सुद्धा पोलिसांनी टवाळखोरांचा माज उतरवला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाची धडक। महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू। तेलगाव ते धारूर मार्गावर अजित पवारांच्या ताफ्यातील अग्निशमन पथकातल्या वाहनानं धडक दिली होती। माजी आमदार निर्मला गावित अपघात प्रकरणी कार चालक ताब्यात। नातवासोबत वॉक करताना निर्मला गावितांना कारची धडक, तर खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू। गाडीवरील नियंत्रण अर्थ आयडीसाठी 1 लाखाची लाच घेतल्याचा प्रकार। लाचखोर शिक्षण उपनिरीक्षकाला रंगेहात पकडलं। घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन केलेली असताना अद्यापही असे प्रकार सुरूच। राणीच्या बागेत शक्ती वाघाचा मृत्यू। वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील व्यवस्थापकाकडून हेळसांड झाल्याचा आरोप। तर शक्ती वाघ हा काही दिवसांपासून निरोगी, आरोग्य तपासणीचा प्रश्नच येत नाही, प्रशासनाचं स्पष्टीकरण। दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरातील बॉम्बस्फोट प्रकरणी कारवाई। दहशतवादी उमर नबीला आश्रय देणाऱ्या एका आरोपीला NIA कडून अटक। तर अटक केलेला हा आरोपी हरियाणाच्या धौज परिसरातला रहिवासी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।